कितीतरी देवाची प्रार्थना करणारे, देवाची सेवा करणारे आणि प्रभूच्या सान्निध्यात असणारे लोक जेव्हा निरंतर प्रभूच्या उपस्थितीमध्ये असतात, तर जेव्हा ते प्रभूचं कार्य करतात त्यावेळेस ते यशस्वी ठरतात. परंतु बऱ्याचदा पारिवारिक जीवनामध्ये चांगले चांगले लोक अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळतं. वैयक्तिक जीवन देवाला समर्पित असूनही वैयक्तिक जीवन देवाला आवडणारं आणि परमेश्वराचं गौरव करणारं असलं तरी कधीकधी पारिवारिक जीवनामध्ये बॅलन्स जमत नाही आणि परिवारामध्ये ती उपस्थिती किंवा तो अनुग्रह अनेकदा आपल्याला पाहायला मिळत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जर तिमथ्याला पहिले पत्र 3 अध्याय जर आपण बारकाईने वाचला, देवाचा सेवक कसा असावा, मंडळीचे पुढारी कामगार कसे असावेत, देवाचे लोक कसे असावेत, ह्याविषयी लिहिलेलं असताना तो सभ्य असावा, शिक्षक असावा, निपुण असावा, हुशार असावा आणि त्याची साक्ष कलंकित नसावी आणि तो एका स्त्रीचा पती असावा. गाडीला स्टेपनी असेल तर चालेल, पण जीवनात स्टेपनी नको, ही देवाची इच्छा आहे. परमेश्वराची योजना आहे की आमचं जीवन जसं 4 लोकांमध्ये खूप आशीर्वादित दिसतं, तसं आमच्या परिवारातलं जीवनसुद्धा एक आशीर्वादित जीवन असलं पाहिजे. आणि त्यासाठी पवित्र शास्त्र आपल्याला काय शिकवतं किंवा प्रभू आपल्याशी काय बोलतो याच्याकडे आपण लक्ष देऊया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस परमेश्वराने पहिला पुरुष बनवला, कशापासून बनवलं? मातीपासून देव बापाने आदामाला बनवलं. आणि ज्यावेळेस त्याला बनवलं, उत्पत्ती 2:18 सगळ्यांच्या आवडीचं वचन, उत्पत्ती 2 अध्याय 18 वचन. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन, त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक करीन. परमेश्वराने ज्या वेळेस आदामाची निर्मिती केली, कोणाची निर्मिती केली? आदामाची निर्मिती केली. आणि ज्या वेळेस त्याने आदामाची निर्मिती केली त्यावेळेस त्याच्या पुढे एक टार्गेट होतं. आणि ते टार्गेट म्हणजे आदाम एकटा असणं बरं नाही आणि त्याला अनुरूप योग्य असं कुणीतरी सहाय्यक असणं गरजेचं आहे. असा परमेश्वराने उद्देश समोर ठेवून परमेश्वराने योजना केली आणि त्याने हवीची निर्मिती केली. तर परमेश्वर देवबापाने आदामाला घडवलं, आदामाला तयार केलं, मातीपासून बनवलं. आणि ज्यावेळेस देवबापाने त्याला बनवलं त्याच्यामध्ये श्वास वगैरे काही नव्हता. एक मृत शरीर जसं असावं किंवा ज्याच्यात जीवन नाही असं त्याचं शरीर होतं. आणि परमेश्वराने त्याच्या नाकपुड्यात ज्यावेळेस श्वास फुंकला तो जिवंत झाला. ज्यावेळेस हवेची निर्मिती केली परमेश्वराने, ती हवा कशापासून बनवली? फासळीपासून बनवली. बरं झालं, आपलं सगळ्यांचं बायबल सेम आहे, प्रभूची स्तुती असो. फासळीपासून बनवलं. दुसरा चिखल नव्हता काय? एदेन बागेत चिखल संपला होता, माती होती, पण देवबापाने दुसरी काय माती घेतली नाही. परमेश्वराची ही इच्छा होती, जर परत माती घेतली असती ना, आदाम आणि हवेचं मन कधीच एक झालं नसतं. काही लोक मनात म्हणतात असं पण होत नाही, पण थांब, थोडं होल्ड करा. आज तोफ अशी फिरणार आहे, टार्गेट होतील लोक, फक्त दरवाजे लॉक करून ठेवा. बरं, तर देवबापाने आदामाला गाढ निद्रा लावली. आणि गाढ निद्रा लावल्याच्या नंतर त्या आदामाची फासळी काढली. जसा झोपेतून उठला, डोळे उघडले त्याने, गाढ निद्रेतून उठला. आता ज्यावेळेस हवेला आदामाकडे आणलं, देवबापाची ही जबाबदारी, आदामा उठलास का रे बाळा? अच्छा ठीक आहे, ऐक आता मी तुला सांगतो. तू जेव्हा झोपला होता तुझी मी फासळी काढली आणि मी तो देवाला बोलू देईना. जसा उठला, इतका सरप्राईज झाला, देवबापाला बोलू पण देईना. माझ्या हाडातला हाड, माझ्या मांसातलं मांस, हिला नारी म्हणावे, ही अशी आहे, ही तशी, एवढी तारीफ करायला लागला.
जेवढं बोलायचे त्या दिवशी बोलून घेतलं. प्रभू आपल्याला आशीर्वादित करू. ज्यावेळेस हे दोघंही एकत्र आले आणि ते किती काळ एदेन बागेत होते याबद्दल बायबल कुठंच काही लिहित नाही. बायबलचे अभ्यासक आत्तापर्यंत आपल्याला शिकवत आलेत की जग निर्माण झाल्यापासून आत्तापर्यंत 6,000 वर्ष झालेत. पण मी याच्या विरोधात आहे. का विरोधात आहे? आदामाला एदेन बागेतून हाकलल्यापासून तुम्ही म्हणाल 6,000 वर्ष, तर मी मान्य करतो. पण आदाम असं बनवलं आणि डायरेक्ट जाऊन कुठं ते फळ मला खायचं आहे, कदाचित लाखो करोडो वर्ष त्याच्यात गेले असतील. वैज्ञानिक म्हणतात ही पृथ्वी करोडो वर्ष जुनी आहे. किती वर्ष गेले, किती टाईम गेला आपल्याला ठाऊक नाही. समजतं मी काय म्हणतोय? त्याने कैक वर्षानुवर्ष त्या उपस्थितीत किंवा त्या सानिध्यात तो राहिला असेल, परंतु एक टाईम आला की त्यांच्या जीवनामधून ते देवाच्या उपस्थितीतून बाहेर आले. आदामासाठी स्त्री तयार करण्याची प्रमुख 2 कारणं होती. पहिलं कारण, आदाम एकटा नसावा. आमेन. आकाशातला सूर्य एकटा राहिला तरी चालेल, चंद्र एकटा राहिला तरी चालेल, पण आपला आदाम काही एकटा राहता कामा नये. आदामाला योग्य सहाय्यक, त्याचं एकाकीपण दूर करण्यासाठी पत्नी दिलेली आहे. त्याच्या जीवनात त्याला सहाय्यक मिळावी म्हणून पत्नी दिलेली आहे. ज्यावेळेस विवाह केले जातात त्यावेळेस ह्या व्यतिरिक्त काहीही इंटेन्शन असले तरी ते वैवाहिक जीवन फेल होतं. किती लोक आमीन म्हणते? मुलगा असा धार्मिक मुलगा आहे, त्या मुलाला साजेल अशी पत्नी त्याच्यासाठी शोधणं म्हणजे चांगलं काम आहे. आमचं इंटेन्शन चुकलं. मुलगा खूप पैशावाला आहे म्हणून त्याच्याशी लग्न करून देत आहे, मुलीचं गणित चुकलं. कारण पैशाबरोबर लग्न होत नाहीये, मुलाबरोबर लग्न होत आहे. आणि पैसा पायाला चाकं लावून असतो. आज किसकी जेब में है, कल किसकी जेब में जाएगा कुछ पता नहीं है. पैसे पाहून लग्न करू नका. ज्यावेळेस विवाहाचं इंटेन्शन सहाय्यक, अनुरूप सहकारी आणि देवाच्या योजनेकडे लोक बघून ज्यावेळेस लग्न होतात त्यावेळेस ते लग्न टिकणारे असतात. आणि इतर कुठलंही इंटेन्शन घेतलं, पैसा, सौंदर्य टिकणारं नाही आहे. आणि आजकाल तर मोबाईलला एवढे फिल्टर आलेले आहेत, ऐकताय तुम्ही चर्च? आणि ह्याच्यामध्ये म्हणजे मी तर म्हणतो ना की गव्हर्नमेंटच्या नियमांमध्ये आता काहीतरी बदल आला पाहिजे. लॉयर साहेब बसले तिथं. खोटे मेकअप करून जे प्रदर्शित केलं जातं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा चेहरा धुवून समोरासमोर, तू असा दिसतोस. विवाहाचं इंटेन्शन हे पुढचा जो आमचा प्रवास आहे जीवनाचा तो कसा टिकेल, आत्मिक सौंदर्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. मुलगा प्रार्थना करणारा आहे का, मुलगा निर्व्यसनी आहे का, मुलगा चर्चला रेग्युलर जाणारा आहे का. काही लोक लग्न करण्याच्या 2 महिने आधी चर्चला येतात, उंबऱ्याची साल राहू देत नाही दाराची. नुसतं पाळक साहेबांना पण वाटतं काय धार्मिक मुलगा आहे, पण त्यांना माहीत नाही आतमध्ये काय चाललंय. ज्या दिवशी लग्न होईल ना, प्रेमी सलाम घ्यावा, मजला निरोप द्यावा, गुड बाय. विवाहाचं इंटेन्शन हे नेहमी अनुरूप सहकारी, देवाची योजना जी आहे 2:28 मधली तीच योजना आपल्याला दिसली पाहिजे, तेच देवाचं गौरव दिसलं पाहिजे. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही क्रायटेरियासाठी
विवाह करू नयेत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आणि ज्या वेळेस या गोष्टी तुम्ही पाहता त्यावेळेस पहिला विचार हा करा की इथं देवाची योजना आहे का. उत्पत्ती 2:18 प्रमाणे आम्हाला हे समजून घ्यायचं की मनुष्य एकटा नसावं, ते एकाकी पण निघून जावं आणि सहाय्यक असं ते लेकरू आपल्या घरात सून म्हणून येत आहे का. ही देवाची योजना ज्याला कळाली ते वैवाहिक जीवन आशीर्वादित होतं. कधीच सारख्या स्वभावाच्या लोकांचे लग्न होता कामा नयेत. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. सारख्या स्वभावाचे म्हणजे मुलगा आळशी आहे, आळशी सून आणली तर जीवन बर्बाद झालं समजून जा. हालेलुया. सारख्या स्वभावाचे लोक एकत्र येता कामा नयेत कधीही. आता हे सगळे लाईट पंखे चाललेत, ह्याच्यात पण जी इलेक्ट्रिसिटी वापरली ती पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे, दोन्ही महत्त्वाचे आहेत. जीवनामध्ये जसे चढ उतार आहेत तसंच वैवाहिक जीवनामध्ये पण आमच्या परिवारात पण ह्या गोष्टी असणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस परिवारामध्ये ह्या गोष्टींची आपण लक्ष देतो, एखादा बडबड आहे त्याला शांत लाईफ पार्टनर भेटला पाहिजे. हालेलुया. एखादा व्यक्ती खूप बोलणार आहे, शांत लाईफ पार्टनर भेटला पाहिजे. एखाद्याला स्वयंपाक येत नाही, त्याला स्वयंपाक शिकला पाहिजे. ज्या गोष्टी जीवनात कमी आणि जास्त आहेत त्या गोष्टी एकमेकांना सहाय्य करून पुढं चालण्यासाठी विवाह आहे. देवाची योजना पूर्ण करण्यासाठी विवाह आहे. आणि म्हणून सहाय्यक आणि एकाकीपण दूर करण्यासाठी विवाह परमेश्वराने नियोजित केलेला आहे. ज्यावेळेस परिवारामध्ये वैवाहिक जीवन जे पती पत्नीचं आहे ते एवढं आदरणीय पाहिजे, रिस्पेक्टफुल पाहिजे. आईचं आणि लेकराचं नातं कसं आहे? रिस्पेक्ट. आणि त्या नात्याला जगात कुठंही जा, आईच्या लेकरांच्या नात्याला खूप रिस्पेक्ट दिला जातो. आईला फार थोड समजलं जातं, कारण आई वडीलच लेकरांना जगामध्ये आणण्याचं कारण आहेत, किंवा ते आई बाप जे आहेत ते खूप मोठा आशीर्वाद आहेत आपल्यासाठी. आणि म्हणून जसा रिस्पेक्ट त्या नात्याला दिला जातो तसं वैवाहिक जीवन पण फार आदरणीय आहे. इब्री लोकासपत्र 13वा अध्याय 4थं वचन, इब्री 13:4. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे, जारकर्मी व व्याभिचारी ह्यांचा न्याय देव करील. सर्वस्वी विवाह आदरणीय पाहिजे. ज्या घरामध्ये एकमेकांना पती पत्नी आदर देतात तो परिवार एक आदर्श परिवार आहे प्रियांनो. जर आपण आदर दिला तर आपल्याला आदर मिळणार आहे. घरामध्ये पती पत्नी एकमेकांचा आदर करणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा त्या वैवाहिक जीवनाचा आदर संपतो त्यावेळेस सैतानाला तिथं वाव मिळतो प्रियांनो. रिस्पेक्ट देणं, असं नाही की पुरुषालाच आदर मिळाला पाहिजे, पुरुषाला पण आदर मिळाला पाहिजे, स्त्रीला पण आदर मिळाला पाहिजे. आणि हे जे नातं आहे हे फार आदरणीय रीतीनं त्या नात्याकडे बघितलं पाहिजे, रिस्पेक्टफुल बघितलं पाहिजे. कारण की पुरुषाशिवाय स्त्री अर्धवट आहे आणि स्त्रीशिवाय पुरुष अर्धवट आहे. ज्यावेळेस आम्हाला कंप्लीट किंवा एक आशीर्वादित असं जीवन जगायचं आहे वैवाहिक जीवनामध्ये, त्यावेळेस आम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची की आमच्यात रिस्पेक्ट असला पाहिजे आणि आम्ही एकमेकांशी विचारपूर्वक वागलं पाहिजे. कारण त्याचं असं आहे की 1 पेत्र 3रा अध्याय 7वं वचन, 1 Peter chapter 3 verse 7, 1 पेत्र 3 आणि 7. पतींनो तसेच तुम्हीही आपापल्या स्त्री बरोबर, आपापल्याला अंडरलाईन करा, पतींनो तसेच तुम्हीही आपापल्या स्त्री बरोबर ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. स्त्रिया कोणतं पात्र आहे? नाजूक पात्र. सगळ्यांनी म्हणा नाजूक पात्र. नाजूक या शब्दाचा अर्थ कमजोर नाही.
स्त्रिया नाजूक पात्र म्हटलेलं आहे बायबलमध्ये, त्याला कमजोर पात्र म्हटलेलं नाही. खूप लोक याचा विपर्यास करतात. स्त्रिया कमजोर नाहीत. आज तर मी सांगेल की स्त्रिया पुरुषापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहेत. माझ्या बहिणी खुश झाल्यात. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. नाजूक पात्र, नाजूक पात्र म्हणजे आता एक स्टीलचा ग्लास आहे आणि एक काचेचा ग्लास आहे. नाजूक पात्र कोणतं आहे? काचेचा. स्टीलचा ग्लास कधी पडला तरी पडू द्या, काही टेन्शन नाही. आणि ग्लास काचेचा असला तर, हे आमचं पारिवारिक जीवनातलं नातं आम्ही सांभाळलं पाहिजे. स्त्रियांशी बोलताना, वागताना, त्यांच्याशी संभाषण करताना त्या एक नाजूक पात्र आहेत हा विचार नेहमी मनात ठेवून त्यांच्याशी वागलं पाहिजे. कमजोर नाही, नाजूक पात्र. कारण स्त्रिया त्यांच्या भावना जास्त आहेत. त्यांच्या पुरुषांना त्या गोष्टी समजणं गरजेचं आहे की स्त्रिया काय आहेत आणि त्यांच्याशी आम्ही कसं सुज्ञतेने वागावं, त्यांच्याशी आम्ही कसं बोलावं हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. पुढे बघा, तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात. कसे वतनदार? सामायिक. जीवनाचे कसे वतनदार आहेत? सामायिक वतनदार. याचा अर्थ असा की स्त्री आणि पुरुष ह्या दोघांमध्येही परमेश्वराने हे जीवनाचं कृपादान सामायिक दिलेलं आहे. दोघांना मिळून दिलेलं आहे. दोघं पार्टनर आहेत, लाईफ पार्टनर आहेत आणि त्यांना कृपादान सामायिक दिलेलं आहे. एखाद्याला जास्त दिलंय, दुसऱ्याला कमी दिलंय, किंवा एकच महत्वाचा दुसरा महत्वाचा नाही, असं हे कृपादान दिलेलं नाही. वैवाहिक जीवनामध्ये कधीही स्त्रियांना प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की त्यांना कमी लेखलेलं नाहीये, पुरुषांना कमी लेखलेलं नाहीये. त्याने स्त्री आणि पुरुष दोघांना एक समान लेखलंय, कारण त्याने हे जीवनाचं कृपादान सामायिक दिलेलं आहे. आमेन, हालेलुया. जुन्या संस्कृती यहुद्यांमध्ये फार भयंकर होत्या. मंदिराच्या पायऱ्या होत्या आणि त्या पहिल्या 5 पायऱ्या, आज जाताना पहिल्या 5 पायऱ्यांवरती परराष्ट्रीय लोकांना आणि स्त्रियांना उभं राहण्याचं तिथं संधी होती. परंतु त्या 5 पायऱ्याच्या पुढे 6व्या पायरीवर पण स्त्रीने पाऊल ठेवायचं नाही, ही यहुद्यांची रीत होती. मंदिरात जाणं लांबचा विषय राहिला. त्यांच्यासाठी एक फार असं त्यांना दूर ठेवलं जायचं. सर्वसाधारण लोकांना, संदेष्ट्री असेल तर नो प्रॉब्लेम, पण जनरली स्त्रियांना दूर ठेवलं जायचं. यहुदी लोकांची प्रार्थना असायची की प्रभू तुला धन्यवाद, मला तुझ्या नावाची ओळख आहे. आणि दुसरी गोष्ट ते देवाला धन्यवाद द्यायचे की प्रभू तुला धन्यवाद की तू मला स्त्री बनवलं नाहीस, म्हणून मी तुझे आभार मानतो. स्त्रियांना कमजोर समजलं जायचं. जेव्हा एखादा भाऊ जरी रस्त्याने चालला, सख्खी बहीण जरी समोरून आली तरी ते वाटेत बोलत नसत. पण येशू ख्रिस्ताकडे पहा, तो एका शमरोनी स्त्रीशी बोलतो, जी स्त्री जातीनं पण खाली आहे, जिचं कॅरेक्टर पण चांगलं नाही, जिचं जीवन पण प्रभूला आवडण्यासारखं नाही, पापमय जीवन ती जगत आहे. जी मरिया येशूच्या चरणाशी बसायची. ज्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्या घरात येईल त्यावेळी स्त्रियांनी हॉलमध्ये बाहेर बसायचं नाही, अशी रीत त्या काळात होती. आणि त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या चरणाशी मरिया बसून प्रभूचं वचन ऐकत होती. प्रभू येशू ख्रिस्ताने सगळे जे बॅरियर आहेत, जे भेदभाव आहेत, तू स्त्री आहे, तू पुरुष आहे, हे भेदभाव येशूने संपवून टाकले. किती लोक आमेन म्हणतील? बोले येशू मसीह की. तर पहिली गोष्ट आपल्याला ही कळाली पाहिजे की पुरुष आणि स्त्री दोघेही सामायिक वाटेदार आहेत या वैवाहिक जीवनाचे. आमेन. प्रत्येक जबाबदारी जी दोघांनी घेतलेली आहे. आजचा हा जमाना असा चाललेला आहे की या दिवसांमध्ये महागाई अशी वाढली की एकट्या पुरुषाच्या जीवावरती घर चालणं थोडं डिफिकल्ट आहे. स्त्रियांनी पण आपला उद्योग, व्यवसाय, आपलं कामकाज करणं हे आज सगळ्या जगाने चांगलं मानलेलं आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया सुद्धा काम करत आहेत. कितीतरी पुरुष घरातल्या कामांमध्ये पण मदत करणं पसंत करतात. ते अंडरस्टँडिंग पती पत्नीमध्ये असलं पाहिजे. ज्यावेळेस दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे त्यावेळेस घर एकदम आशीर्वादित चालतं. काय होतं की एक घरातली आई असते आणि ती इतकी गरीब गाय असते ती आई ना,
सगळ्यांचं अगदी मनापासून ती करत राहते. सगळ्यांना जीव लावणं, सगळ्यांसाठी प्रार्थना करणं. घरामध्ये काय मुलगा पार असा सुटत चाललाय, परंतु घे बाळा, तुलाच घे, अजून घे, तिला नाही उरलं शेवटी तरी चालेल, पण ती सगळ्यांना जेवण भरवत राहते, सगळ्यांची काळजी घेते. आणि तिचे ब्लड रिपोर्ट काढले की तिचं एच बी कमी झालंय, तिचं कॅल्शियम कमी झालंय. आता तिच्या वाटेचं कॅल्शियम यांनी घेतलं ना सगळ्यांनी, तिचं आयन सगळ्यांनी घेऊन टाकलं, तिला राहिलंच नाही. त्या स्त्रीकडं कोण काळजी करणार, तिच्याकडं कोण लक्ष देणार? परिवार आपण सगळे सदस्य असल्या कारणाने आपली जबाबदारी आहे आपल्या आईची काळजी घेण्याची, आपल्या बहिणीची, आपल्या पत्नीची काळजी घेण्याची. एक पुरुषाची जबाबदारी आहे आणि एका स्त्रीची जबाबदारी आहे की तिने सुद्धा आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात. आणि त्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना समजा मला आता 200 किलो वजन कुणीतरी दिलं आणि उचलून घेऊन जायला सांगितलं, जमेल का मला? काही लोकांना एवढा कॉन्फिडन्स आहे माझ्यावरती, पाळक साहेब शमशोनाचा देव तुमचा देव आहे, हालेलुया, असं करू नका. ऐका, 200 किलो मला एकट्याला नेणं कठीण आहे, पण तेच जर 1-1 किलोच्या आपण पिशव्या केल्या त्या धान्याच्या आणि सगळ्यांना 1-1 दिली तर आपण सगळे नेऊ शकतो, हो की नाही? घेऊनच जाऊ शकतो नक्की. असंच कुटुंबात ज्यावेळेस आपण म्हणतो की एकसारखा सन्मान सगळ्यांना मिळाला पाहिजे, तसंच जबाबदाऱ्या पण एकसारख्या वाटून घेतल्या पाहिजेत. कारण हे प्रभूचं पवित्र वचन आहे की यामध्ये जीवनरूपी कृपादानाचे सामायिक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. कुणाला मान द्या? पत्नीला मान द्या. हालेलुया. म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. हे कळालं तुम्हाला? कशामध्ये व्यत्यय येणार नाही? प्रार्थनांमध्ये व्यत्यय येणार नाही. बघा, तुम्ही प्रार्थना करताय, परंतु घरातलं वातावरण डिस्टर्ब असलं ना की माणसाला हसायला येत नाही, माणूस निराशेत जातो. घरामध्ये काही डिस्टर्बन्स असेल तर त्याला कितीही प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न केला त्याच्या डोक्यावरती ओझं वाटतं. आपला परिवार आधी चांगला सेट करून घ्या प्रियांनो. ज्याला घरची जबाबदारी पार पाडता येत नाही, बायबल सांगतं की त्याला मंडळीत त्याने काम करू नये कुठल्या प्रकारचं. आम्हाला आधी आमच्या परिवाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबातील ज्या गोष्टी चढ उताराच्या आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करणं, घरात सदैव शांती असणं, घरात सदैव देवाचं गौरव होणं आणि प्रभूचं नाव उंचवलं जाणं, याकडं आम्ही लक्ष दिलं पाहिजे. विवाह कशासाठी आहे? तर विवाह सहरूप, एकदम चांगला अनुरूप असं सहाय्यक मिळण्यासाठी आणि एकटेपणा दूर करण्यासाठी विवाह आहे. विवाह ही फार आदरणीय गोष्ट आहे. विवाह एक सामायिक वतन दिल्यासारखी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये पती पत्नीला परमेश्वराने सारखे आशीर्वाद दिलेले आहेत, कारण की ते 2 नसून 1 आहेत, याचा आम्ही नेहमी भान ठेवलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, जर तुमचं प्रार्थना जीवन डिस्टर्ब होऊ नये तर मान द्या असं सांगितलंय. किती लोक आमेन म्हणतील? समजते तुम्हाला मी काय म्हणतो? आता परमेश्वराने स्त्रीला फासळीपासून बनवलंय. फासळीपासून बनवण्याची बरीच कारण आहेत. पायाचं हाड घेतलं असतं तर पत्नी पायाजवळ बसली असती, डोक्याचं हाड काढलं असतं तर. तुम्ही म्हणताय, मी काही म्हणत नाही, तुमचं चाललंय, चालू द्या. फासळी हृदयाच्या जवळ आहे. स्त्रीची जागा पुरुषाच्या हृदयाजवळ आहे. बरं, अजून एक गोष्ट सांगतो. जर एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला, लगेच त्याला प्लास्टर मारतील, ओके करतील. हात फ्रॅक्चर झाला, प्लास्टर मारतील. ज्याची फासळी मोडते प्लास्टर होत नाही. फासळीला प्लास्टर होत नाही. ज्याचं छातीला प्लास्टर केलं, श्वास बंद होऊन जाईल त्याचा. छातीला कधीच, फासळीला कधीच प्लास्टर करत नाहीत. बेल्ट देतील, परत लावा, परत सोडा, पण फासळीला अजिबात प्लास्टर करता येत नाही. मग काय होतं? ज्याची बरगडी मोडली, ती बरगडी तुटलेली, ती कुठेही टोचत राहते. तो बसताना पण टोचते, उठताना पण टोचते, चालताना टोचते, ह्या अंगावर हळूच झोप टोचते, इकडं वळ टोचते. बरगडी तुटली की ती टोचत राहणार. तोडू नका. कळेल त्याला, कळेल, बाकीच्या नाही इकडं तिकडं वळेल. मी काय नाही करू शकत त्याच्यासाठी.
बरगडीची काळजी घ्या, रिस्पेक्ट द्या बरगडीला. ती बरगडी जर तुम्ही नीट ठेवली, तुमचं प्रार्थना जीवन पक्क राहील. आणि त्याला जर का तुम्ही डिस्टर्ब केलं, पूर्ण बॉडी डिस्टर्ब, सगळं लाईफ डिस्टर्ब, कंटिन्यू टोचत राहील. हालेलुया. या ठिकाणी बायबल सांगतंय की तुम्ही मान द्या, म्हणजे तुमच्या प्रार्थनात व्यत्यय येणार नाही. स्त्रियांनी पुरुषांचा आणि पुरुषांनी स्त्रीचा मान राखणं खूप गरजेचं आहे. आणि हा मान राखल्यामुळेच आमचं जीवन, आमचं पारिवारिक जीवन आशीर्वादित होणार आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवनाचा एक दैवी उद्देश पण आहे. आणि हा उद्देश परमेश्वराने त्याच्या वचनात आदामाशी बोलताना सांगितला, नोहाशी बोलताना सांगितला. वाचू आपण उत्पत्ती 1:28. जे आशीर्वाद देवबापाने आपल्याला दिलेत. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा. सगळ्यांनी म्हणा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा म्हणा, आणि पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. देवबापाने हा आशीर्वाद दिलाय. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवा. देवबापाने आशीर्वाद दिलाय. फलद्रूप होणं हा आशीर्वाद देवबापाने दिलाय. कुटुंब व्यवस्थेचा हा एक अविभाज्य घटक आहे की ज्यामध्ये परमेश्वर उभयतांना संतान प्राप्तीचा आशीर्वाद देतो. आणि त्यामुळे त्या फलद्रूपतेमुळे तुमचे आशीर्वाद वाढत जातात, तुमचं जीवन बहुगुणित होत जातं आणि तुम्ही अधिकाधिक तुमचा विस्तार वाढत जातो. आणि हे परमेश्वराने आदामाला दिलेले आशीर्वाद आहेत. अगदी सुरुवातीला परमेश्वराने आदामाला हे त्याच्या आशीर्वाद दिल्यामुळे परमेश्वराने त्यांना फलद्रूप केलं, बहुगुणित केलं, पृथ्वी व्यापून टाकण्यासाठी आणि सत्तेखाली आणण्यासाठी परमेश्वराने त्यांच्यावरती दया केली. सेम याच गोष्टी परमेश्वर परत एकदा नोहाशी बोलला. का? कारण की नोहाच्या काळामध्ये सगळ्या जगाचा शेवट झाला होता. फक्त 8 जण जे तारवत होते तेवढे लोक वाचवण्यात आले. आणि परमेश्वर उत्पत्ती 9 अध्याय 1 वचनामध्ये जे आदामाशी बोलला होता ते परत एकदा त्याचं स्मरण परमेश्वर नोहाला करून देत आहे. आणि परमेश्वर म्हणतो उत्पत्ती 9:1 मध्ये, मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. तरी पण त्या काळामध्ये लोकांनी गडबड केलीच बाबेलचा बुरुज बांधण्याची. देवाला खाली यावं लागलं त्यांची पांगापांग करण्यासाठी. परमेश्वराची इच्छा आहे की आमचा विस्तार व्हावा. किती लोक आमेन म्हणतील? एकाच जागेवरती संकुचित आणि एकाच गोष्टीमध्ये संतुष्ट लाईफमध्ये राहू नका. माझं एवढंच जग आहे, माझं एवढंच विश्व आहे, मी आणि फक्त मीच, माझ्याबद्दलच, हे जीवन नाही. परमेश्वर म्हणतो की तुमचे विचार पण विस्तारित असले पाहिजेत, तुमच्या मनातल्या कल्पना सुद्धा विस्तीर्ण पाहिजे, तुमचं जीवन सुद्धा वाढत गेलं पाहिजे. जे तुम्ही पूर्वी होतात, काही लोक एकमेकांशी कॉम्पिटिशन करतात, दुसऱ्यांबरोबर आपली कॉम्पिटिशन करतात, दुसऱ्यांबरोबर आम्ही कोण आहोत, किती आहोत, त्यांची एवढी उन्नती झाली, आमची एवढी उन्नती झाली. ह्या लोकांची उन्नती वास्तविक थांबते. का? कारण की त्यांनी आपलं लक्ष कॉम्पिटिशनकडे दिलंय आणि दुसऱ्यांना कमी लेखण्यात काही लोकांना बरं वाटतं. परंतु जर तुम्ही खरंच देवाचे सेवक आहात तर स्वतःच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. प्रभू, मागील वर्षी मी असा होतो, ह्या वर्षी मला तो अजून आशीर्वादित केलंय, मी अजून पाऊल टाकणार आहे पुढं. तुमच्या कामात, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या आत्मिक जीवनात आपल्याला फक्त वाढत जायचंय, विस्तार होत गेला पाहिजे. ही देवाची योजना आहे. परमेश्वराने नोहाला सांगितलं आणि त्याचे जे 3 मुलं आहेत, शेम, हाम आणि याफेत, यांच्याद्वारे कसं संपूर्ण जग पुढं व्यापलं गेलं, बायबल त्याबद्दल स्पष्ट रीतीनं आपल्याला उत्तर देतं. आणि म्हणून जे आशीर्वाद आहेत फलद्रूप होण्याचे, ते वैवाहिक जीवनाला परमेश्वराने दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस ही लेकरं परमेश्वर देतो तर त्या लेकरांविषयी बायबल काय सांगतं पहा. स्तोत्रसंहिता 127 3 आणि 4 वचन. स्तोत्र 127 3 आणि 4 पहा. संतती ही परमेश्वराने दिलेले, बोला बोला बोला,
परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे, संतती धन आहे. असं कधी होतं का की तुमच्याकडची एखादी मूल्यवान गोष्ट तुम्ही घरात कुठं तरी टाकून दिली आहे? जी गोष्ट तुमच्यासाठी मूल्यवान आहे ती गोष्ट जशी जपली जाते तसं हे धन आहे जे परमेश्वराने दिलेलं आहे. संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे आणि त्या लेकरांचा पूर्णपणे चांगल्या रीतीनं माता पित्याने प्रतिपाळ करणं गरजेचं आहे. त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की परमेश्वराने दिलेली ही संपत्ती आहे, परमेश्वराने दिलेलं धन आहे, ही देणगी आहे. तरुणपणचे मुलगे हे वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. तरुणपणचे मुलगे कसे आहेत? वीराच्या हातातील बाणाप्रमाणे आहेत. आता वीर म्हणजे कोण? वीर म्हणजे असं एका दिवसात तयार होत नाही. कधी असं घडतं का की मला आर्मीमध्ये जायचं आहे, तिकडं तुम्ही गेलात बॉर्डरवरती, मला आर्मीमध्ये घ्या. हां साहेब तुमचीच वाट बघत होतो, या हे घ्या गन मशीन घ्या, जा पुढं. आपले मारतोय का त्यांचे मारतोय कळणारच नाही, आहे की नाही? कारण त्याला माहीतच नाही काय ते उचलते की नाही शस्त्र, काय नाही. क्रायटेरिया आहे. त्या व्यक्तीला हे काम जमणार आहे का हे पाहिलं जातं, त्याला ट्रेनिंग दिली जाते, त्याला शिकवलं जातं आणि मग तो महान असा योद्धा ठरतो. एखादा व्यक्ती एखाद्या युद्धात जिंकून वीर होत नाही, त्याला सलग युद्ध जिंकावे लागतात, त्यावेळेस तो वीर होतो. वीर कोणाला म्हणतात? की ज्याने विजय प्राप्त केलेला आहे, असा वीर योद्धा. आणि त्या वीर योद्ध्याकडे असलेले बाण, जे बाण अचूक नेम साधणारे असतात, त्या बाणाची उपमा तरुणांना दिलेली आहे. तरुणपणचे लेकरं आहेत, त्यांचं जीवन बाणासारखं धारदार पाहिजे. आपला बाण सकाळी 11 वाजता झोपेतून उठतोय, रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतो, रील्स बघून बघून पार डोक्याचं भुर्जीपाव करून टाकलाय, काय अर्थ नाही. प्रभूची इच्छा आहे की हे बाण नेहमी धारदार पाहिजेत. हे बाण असे हवेत की ते अचूक नेम साधतील आणि त्यातून देवाचा गौरव होईल. देवाच्या प्रिय लोकांनो, वैवाहिक जीवनासाठी जे पारिवारिक जीवन आहे त्यामध्ये वैवाहिक जीवनाचं महत्त्व आपण पाहत आहोत. साथीदार, खरी साथ वैवाहिक जीवनात देणं खूप गरजेचं आहे. एकाकीपण आपल्या लाईफ पार्टनरला आयुष्यात कधीच वाटता कामा नये. नेहमी वाटलं पाहिजे की ती माझ्याबरोबर उभी आहे आणि माझा पती माझ्याबरोबर उभा आहे. एकमेकांना ती साथ मिळणं गरजेचं आहे. विवाह आदरणीय गोष्ट आहे. रिस्पेक्ट करा या नात्याचा, या नात्याला खूप महत्त्व द्या. हे नातं खूप महत्त्वाचं आहे. हे परमेश्वराने जोडलेलं नातं आहे. बायबल सांगतं की धन सन्मान सगळ्या गोष्टी वाडवडिलांकडून मिळू शकतात, पण सुज्ञ पत्नी केवळ परमेश्वरापासून प्राप्त होते. ती कोणापासून नाही किंवा कोणाच्या योजनेने नाही, आणि कुणी असं क्रेडिट घेऊ शकत नाही हे लग्न मी जमवलं. जमवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कितीतरी वेळा असा अनुभव येतो, एखाद्या पालकाने लग्न जमवलं की लोक त्या दिवशी पालकांचं मन भरून कौतुक करतात आणि परत कधी त्यांच्याकडे बघत नाहीत जोपर्यंत काही भांडणं होत नाहीत. पालक साहेब हे तुम्ही जमवलं, आता तुम्ही निस्तरा, आहे की नाही? गडबडी करतील हे आणि सगळं येईल पालकांकडे. लग्न जमवणारा मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. हालेलुया. तोच या गोष्टी जुळवणारा आहे. आणि म्हणून जमवत असताना किंवा सगळ्या गोष्टी होत असताना आम्ही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. विवाह आदरणीय आहे. विवाहात पती पत्नी हे सामायिक भागीदार आहेत त्या कृपादानाचे. हे समजून एकमेकांना आदराने आणि प्रेमाने वागवणं गरजेचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इफिस्करास पत्र 5वा अध्याय 28 आणि 29 वचन. इफिशियन्स चॅप्टर 5 28 and 29. त्याचप्रमाणे पतींनी आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. पतीने आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. आमच्या शरीरावर किती प्रेम आहे? थोडं आहे की जास्त आहे? प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. या शरीरासाठी काय केलंय तुम्ही आजपर्यंत? कुठं उभे आहेत समजा तुम्ही आणि कुणीतरी तुमच्या हाताला हळूच पेन टोचवली, तुम्ही काय म्हणता?
थँक्यू सो मच. अजून टोचवा ब्रदर, बरं वाटतंय. ए, काय करतोयस तू? छोटी पण जखम घ्यायला तयार नसतो आपण. शरीराची काळजी घेतो. जशी आपण आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घेतो तसं आपल्या पत्नीची काळजी घ्या, बायबल सांगतं. आणि अशी काळजी घ्या की तिच्यावरती स्वतःचं शरीर आहे समजून तिच्यावर प्रीती करा. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. किती लोक आमेन म्हणतील गोष्ट? जो पत्नीवर प्रीती करतो तो, कारण पती पत्नी दोन नाही आहेत. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. आमेन. ख्रिस्त कोण आहे? मंडळीचं मस्तक आहे. ख्रिस्ताने जशी मंडळीवर प्रीती केली, शरीरावर प्रीती केली, तसंच पतीने पत्नीवरती प्रीती करावी. हे प्रीतीचं नातं आहे. आणि ज्यावेळेस या नात्यामध्ये प्रीती टिकून राहते, ज्यावेळेस या नात्यात प्रीती दिसते, त्यावेळेस देवाचं गौरव होतं आणि ते वैवाहिक जीवन यशस्वी आहे. ते वैवाहिक जीवन देवाला आवडणार आहे. ते वैवाहिक जीवन प्रभूचं गौरव करणार आहे. प्रत्येक परिस्थितीत ती प्रीती आमच्यामध्ये दिसणं हे फार गरजेचं आहे. देवाचं गौरव करणारी ही प्रीती आहे आणि ती प्रीती आमच्यात दिसली पाहिजे. ख्रिस्ताने मंडळीवर जशी प्रीती केली तशी पतीने पत्नीवरती प्रीती केली पाहिजे. ख्रिस्ताने कशी प्रीती केली? क्रूसावरती प्राण जाईपर्यंत प्रीती केली. 39 फटके त्याला मारण्यात आले. पूर्ण जसं जमीन नांगरावी अशी त्याची पाठ नांगरून निघाल्यासारखी झाली. डोक्यात काट्याचा मुकुट घातला तरी त्याचं प्रेम संपत नाही. दाढीचे केस ओढले, काट्यांचा मुकुट डोक्यात घालून त्याच्यावर छडीने प्रहार केला. रक्तबंबाळ झालाय ख्रिस्त. कोणी त्याला मारतंय, त्याला लात मारतंय, कोण काय करतंय. त्या सगळ्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त त्या प्रीतीमध्ये टिकून आहे. प्रेम करतच तो क्रूसावरती गेला, वधस्तंभावर तो मारला गेला आणि मेला तो. ते प्रेम करता करता येशू क्रूसावरती मारला गेला. तिसऱ्या दिवशी परत का उठला? परत त्याला मंडळीवर प्रीती करता यावी, असं त्याचं प्रेम आहे. आणि ते प्रेम ज्यावेळेस पारिवारिक जीवनात तुम्हाला पाहायला मिळेल, त्यावेळेस त्या खऱ्या प्रेमामुळे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करील आणि पारिवारिक जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन. बोलो येशू मसीह की हालेलुया. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. काही लोक आपल्या पत्नीला मारतात. आणि काय होतं की ज्यावेळेस एक व्यक्ती आपल्या पत्नीला मारतो, काय घडतं? रस्त्यावरती काही वेडे लोक असतात, स्वतःला मारतात, स्वतःचा घात करतात. दगडाने स्वतःला मार, स्वतःच्या शरीरावरती इजा करून घे. तो व्यक्ती स्वतःचा घात करतो, स्वतःला मारतो. आणि जे स्वतःच्या पत्नीला मारणार आहेत ते लोक वेडे आहेत. असेच रस्त्यावरचे वेडे आहेत ना, जे स्वतःला मारतात. कारण की पत्नी आणि पती दोन नाही, ते एक आहेत. जो आपल्या पत्नीला मारतो तो स्वतःचं नुकसान करतो. आणि पत्नीने नवऱ्याचा सन्मान करावा. हालेलुया. कधीही आपल्या लाईफ पार्टनरवरती हात उचलू नका. वेडेपणाचं साईन आहे. हालेलुया. प्रीतीने एकमेकांना वागवणं आणि एकमेकांवरती प्रेम करणं ही ख्रिस्ताची आपल्याला शिकवण आहे. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालन पोषण करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालन पोषण करतो तसे तो करतो. आमेन. हालेलुया. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचं पालन पोषण करतो तसं आपल्या परिवाराचं पालन पोषण करण्याची जबाबदारी दिलेली आहे. ख्रिस्त मंडळीचं कसं पालन पोषण करतो? मंडळीच्या सगळ्या गरजा स्वर्गातून पूर्ण केल्या जातात. आमेन. परमेश्वरच आहे जो आमच्या गरजा पूर्ण करतो. जर देव आमच्या गरजा पूर्ण करतो, तसंच परिवाराचं पालन पोषण करण्याची जबाबदारी त्या माता पित्यांवरती दिलेली आहे. आणि म्हणून या गोष्टींची आम्ही काळजी घेतली पाहिजे. विवाह काय? खरी साथ आहे. विवाह काय? आदरणीय आहे. विवाह काय? एक वैवाहिक जीवन जे आज तुम्ही जगत आहात. जेवढे लोक मॅरिड आहेत आणि ज्यांचं होणार आहे त्यांनी पण आत्ताच शिकून ठेवा, पुढे त्याचा उपयोग होईल.
काही लोक म्हणतात पाण्यात पडल्यावर शिकशील. नाही, पहिले शिकून घे, नंतर पाण्यात उडी मार. हालेलुया. नंतर गडबड करशील. आज या वैवाहिक जीवनाच्या या महत्त्वाच्या गोष्टींवरती आमचं लक्ष आम्ही केंद्रित जर केलं, वैवाहिक जीवन आशीर्वादित, तर पुढच्या जनरेशन तुमच्या ब्लेस होतील. आमेन, हालेलुया. तुमचा परिवार आशीर्वादित होईल. देवाची ही तत्व ज्यावेळेस तुम्हाला कळतील, साथ देणं काय, साथ देणं. एखादा लाईफ पार्टनर जर काय अडचणीत आहे, दुःखात आहे, आजारात आहे, दुसऱ्याने त्याला साथ दिली पाहिजे. लग्न लागताना वचन देतं की नाही, सुखात आणि तोंडपाठ आहे सगळ्यांना, सुखात आणि दुःखात. फक्त सुखात नाही, फक्त पैसा असल्यावर, फक्त आरोग्य असल्यावर, प्रत्येक परिस्थितीत सुखात आणि दुःखात, रोगात आणि आरोग्यात, दिवस कसेही असो, पण मी तुला साथ देण्याचं सत्य वचन देतो. ते तुम्ही देवाच्या उपस्थितीत वचन दिलेलं आहे. आणि आपल्या लाईफ पार्टनरला, आपल्या परिवाराला कधीच धोका देऊ नका. किती लोक आमेन म्हणतील? जर या वैवाहिक जीवनाच्या या बेसिक गोष्टी आमच्या मनात पक्क्या केल्या, आमचं जीवन आशीर्वादित आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? तुमच्या वैवाहिक जीवनात त्या देवाला चमत्कार करायचे, तुमचं पारिवारिक जीवन त्याला आशीर्वादित करायचं. मग आजच्या ह्या सगळ्या जोही वेळ आहे आज देवाने दिलाय, ह्याच्यात बऱ्याच गोष्टी आपण देवाकडे शिकूया. आणि एक थोडा वेळ आपण असा घेणार आहोत आज, की ज्यामध्ये आपण प्रभूकडे प्रार्थना करणार आहोत की प्रत्येक व्यक्तीला कुटुंबामध्ये पवित्र आत्मा मिळावा. दरवाजा आहे समजा हा, त्याच्यामध्ये आवाज येतो कधी कधी बिजागरी गंजल्यानंतर, आणि जसा आवाज चालू होतो आपण दरवाजा बदलतो. बिजागरीमध्ये काय टाकावं लागेल? अरे 2 बूंद बस जिंदगी के, तेल 2 ड्रॉप्स टाकलं, आवाज. जेव्हा घरामध्ये किरकिर वाढते ना, पवित्र आत्म्याचं तेल ओतलं, आवाज. प्रत्येक व्यक्ती आत्म्याने भरला पाहिजे. वैवाहिक जीवनाचं काय महत्व आहे आत्ता पाहिलं आपण. साथ अशी पाहिजे, अशी ज्यावेळेस तुम्ही पती आणि पत्नी एका दर्शनात उभे राहता, त्यावेळेस तुमचं पारिवारिक जीवन आशीर्वादित होतं. पत्नीचं दर्शन वेगळं, पतीचं दर्शन वेगळं, बिजागरीचा आवाज येणार, मी गॅरंटी देतो. हालेलुया. पतीचा पास्टर एक, पत्नीचा पास्टर दुसरा, बिजागरीचा आवाज येणार. एखादी मिनिस्ट्री प्रॉफिटिक असेल, दुसरी मिनिस्ट्री नुसती वचनाची असेल, आवाज येईल. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. पती पत्नीचा एकच पाळक असला पाहिजे, पूर्ण परिवाराचा एकच पाळक असला पाहिजे. काही लोकांनी चेहरे असे केले, असं असतं का? असंच असतं. विचार जुळणार कसे आपले? पत्नी घरी येईल, चर्चवरून बोलल, आज आमच्या चर्चमध्ये असं झालं. पती म्हणा, चल त्याच्यापेक्षा भारी आमच्या चर्चमध्ये झालं. जेव्हा दोघंही म्हणतील आपलं चर्च आहे, त्यांच्यातलं प्रेम अजून वाढत जाईल. एक विजन, एक मन, एक आत्मा, एक जीव. शरीर 2 आहेत पण देवाने त्यांना एक केलंय. मग ते वैवाहिक जीवन आशीर्वादित असणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेमळ देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. या समयी प्रभू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घे. स्वर्गाचे द्वार उघडून तू आमच्याशी बोलत आहेस. पारिवारिक जीवन कसं आशीर्वादित होईल याविषयी तू आमच्याशी बोलत असताना आमच्या अंतःकरणाची तू पकड घेतलीस, तुला धन्यवाद देतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे. येशूच्या नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, आमेन.